हरिः ओं नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुगन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही दोलते महाभारतांतो पांडवांक आपण हाडचिकी तांगेलोटू युद्ध करचिकी म्हूण म्हणलेले द्वंद्व बांद धृतराष्ट्रान आशेल विशय पळयले ताका कारण दुर्योधनादी तांणी पांडवांक थंयच मारचे लायक म्हणलें जाल्यार धृतराष्ट्राल चांग एक वेळुकी कसा की धृतराष्ट्राक मनांत येयलें भीष्म द्रोण विदुराले गे हे विशय निमकां म्हणून तांकां आपण समालोचन करतना भीष्म द्रोण सुरवेक तांगेले अभिप्राय सांगताची पांडवांक आपण हाडचे लायक म्हणून करून तेदन विरोध करता जाल्यार विदुर भीष्मनी द्रोण कर्णाल पशी चड तुगेल हितादी कड मन दिला म्हणून सांगून धृतराष्ट्राक ओपसायता कडेर विदुराकची तई पांडवांक आपण हाडचे खातीर पेटयताची तांगेले जाय जाल्यार सकट बळबळी दिला विदुर बाय सोरोन आयला द्रुपदाक हांनी सांगील पुरे संदेश दिवन जाल्यार तितले वगी पांडवांक पेटोवन दिवका म्हूण म्हणलेले आशेर भीष्म द्रोण सकडी आशा भीष्म द्रोणान आनी धृतराष्ट्रान सांगील आसा तुमी पेटयले म्हूण जाल्यार तितले वगी तांकां घेवन हांव हस्तिनापुरा वता। हस्तिनापुरांत प्रजावर्गय तांकां पळोवचे विशयान मस्त उत्सुक जावन आसा म्हणून सांगता कडेर द्रुपद विदुराला सांगता विदुरा तूं सांगील पळय म्हाकाय सम्मत जाल्लो विशय यो आनी हे बांधव्यान मस्त संतोष म्हाकाय जाला कळ्ळें तशी तूं सांगल्या बरी या पळय महानुभाव तांगेल देशाक गुण येताची म्हूण म्हणलेल्या विशयान कसले म्हाकाय कसले संशय ना पेटोका तांकां जाल्यार हांव सांगूच येतलें तुमी हांगा दुखून तुमगेल्या गांवां वचचें म्हूण खंयचेय एक होस्ट म्हळ्यार कोणा राबून घेतला घरांत आतिथ्य दिला आश्रय दिला तसल जनाक गरसोण वच म्हूण सांगचें समने धर्मुने जाल्यार युधिष्ठीर भारी धर्मिश्ट आनी वरलेले जन तशी धर्म कसल म्हूण गोत्तशील जन युधिष्ठीर भीम अर्जुन नकल सहदेव हांणी हस्तिनापुराक वत्ताची म्हूण बाय सरलायची म्हूण जाल्यार तांकां खूश आसल्यार आनीक कसं म्हळ्यार धर्म सूक्ष्म म्हळ्यार कसल म्हूण गोत्तशिल्लें बलराम कृष्णान ओप्पीक दिल्ली म्हूण जाल्यार आ पांडवांक वच्चे खातीर कसले अड्डे ना इत्याक म्हळ्यार बलराम आनी कृष्णाक ह्या कुंतीपुत्राल विशयांत आशिल्ली तितली प्रिती विंगड कोणाकय ना म्हणून द्रुपद सांगता तेन्ना युधिष्ठीर सांगता राया आमी पराधीन तुगेले अधीनांत आसची तुका अवलंबीसून तुगेले आश्रय आसची तूं आमकां आज्ञा दिल्यार जालें तेंच आमी करताची म्हूण कृष्ण द्रुपदाला सांगता म्हाकाय पांडवान हस्तिनेक वच्चेची सम म्हूण सांगून दिसता तशें जावन आमी पुराय धर्मिश्ट जावन आशिल्ले द्रुपद कसो सांगता तेंची अनुसरसून चलचें म्हूण लेखला द्रुपदा तूं कसो म्हूण सांग तेदन द्रुपद कृष्णाला सांगता कृष्णा तूं सांगील उत्तर ओपोवपा जाल्लेची आनी कसं म्हूण म्हळ्यार म्हाका पांडवांनी जावई म्हूण सांगून मस्त प्रीत आसल्यार तुकाय तांणी मावणी पोतून तुकाय तांगेल वयर मस्त मोगू आसता
आणखी स्पष्ट जावन सांग विषय कसले म्हण म्हणारी न तद्भ्यायती कौंतेय पांडुपुत्रो युधिष्ठिर तत् यथेषां पुरुषव्याघ्रः श्रेयो ध्यायति केशवः पांडवांगेले श्रेयस कंचंतू म्हण म्हळेले कृष्णाक सुतीतली आसक्ती युधिष्ठिराक ना कितकी आमगेले श्रेयस कंचांतू म्हण पळत तसले तशें जावन कृष्णान सांगिल्लें तशी चलचे लायक म्हूण सांगून दिसता द्रुपदान अशी सांगली कुडले पांडव कृष्ण विदुरू द्रौपदी कुंती पुरे जन द्रुपदाला नमती घेवन पांचाला नगरात कोण हस्तिनापुरावर तरसच हस्तिनापुराचे वाटेरी थंय 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 बिडार करताची थंय 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 खाणजेवण करून न्ही तशी वचून 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 चमकून आनी मुखार वतरसच अशी वचून वचून एक दीस हस्तिनापट्टणा लागीं येयलीची धृतराष्ट्र कसं करता पांडव हस्तिनापट्टणा लागीं पावलींची म्हण म्हळ्यार विशय कळ्ळी कुडले तांकां एक स्वागत करचे खातीर धृतराष्ट्र विकर्ण चित्रसेन आनी पुरे तागेले चेडूं द्रोण कृप पांडवांक आपूण हाडची म्हूण सांगून द्रोण कृपांक पेटयता तशी पांडव हस्तिनापुराचे गडी भितर गडी प्रदेशांत प्रवेश केल्ले म्हूण कळ्ळें कुडले सर्व कौरव मुख्य पुरे तांणी पांडवांक स्वागत दिल्लें कश्य सची म्हणून योगक्षेम विचार केल्ले आनी तांकां म्हूण हाडलेले दिव्य रथार बेसून पट्टणा भितर आपूण व्हरताचे तांकां पळोवचे खातीर राजा बिदीचे दोन माणट्यांतूय भरती जनक तशी पांडव पुरे बसल्यांची रथारी सगळे वाद्य जातरस मंगळवाद्य रथ येतरस हस्तिनापुराच्या नागरिकांक बारी संतोष हो पांडव येतरसाची आमगेले प्रितीची पांडव येतरसाची म्हूण सांगून आनी कसं म्हूण म्हळ्यार युधिष्ठिरू दिसलो की तांकां रथार तांणी सांगता की यो आमगेले पांडव महाराजाल वरी दिसता कसले संशय ना ह्यो पांडव महाराजाल पूत म्हणून पळोवच्याक तितलो चंदू दिसतरस म्हूण सांगून तांणी उलोवन घेतरसाची युधिष्ठिरा पळोवनूची पुरो प्रमुखांक मालगड्यांक पुरय आनंद जलके दोळे दुखून उद्दा देवलकी तांतले उलोवन घेतले कुंती चेडूं केन्ना आमगेले नगरा भितर प्रवेश केले की आमी पुरी धनी चलीची आनी तांगेले एक आगमनान आमकां कितली संतोश जाल्ला पळय सांग एक ते संतोश व्यक्त करच्याक कशी व्यक्त करची म्हणून कळना आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार प्रती एकले पांडवांक आशिर्वाद करता आमी कसले पुण्य केला म्हणजे ताजे फल पुरे पांडवांक मेळ्ळो तांणी हस्तिनापुरा 100 वर्ष वांचोची तशें पुरे आशिर्वाद करता रसाची पांडवांक गेले रथ अरमने येदर आयले पांडव रथार दुखून देवलींची भितर आयलींची सिंहासनार बशिल्ले धृतराष्ट्राच्या चरणाक अभिवादन केल्ली तांणी भीष्माक कृपाक द्रोणाक पुरे तांणी अभिवादन केलें आनी तांगेल्या पिशी धाकली कोण आसा तांकां पुरे पटोवन दवरून योगक्षेमांनी निमगेली तांणी तशी कडेन धृतराष्ट्र तांकां 5 जणांक बसच्याक आसन सिद्ध केला कुंतीकय समेत तांणी पुरे ते सभे तांणी ಸ್ವಲ್ಪ वेळ बैसून धृतराष्ट्राले कुशलोपरीने उलोवन जालें कुडलें मागीर तांकां म्हूण सांगून निर्देशन केलेलें तसल घरां भितर वचून तांणी राबलेंची एक अशीची एक न्ही दोन न्ही कितलेकी काळ थंय तांणी राबल्यांचे हस्तिनापुरांत चुकारी अशीची एक तांगेले एक औपचारीक व्यवहार म्हणटाचे त्या पुरे जाले नंतर धृतराष्ट्र युधिष्ठिराला सांगता काही हे युधिष्ठिरा तुमगेला न्ही दुर्योधनाल मध्येन तूं कसलेय वैमनस्य आसचें नज तेंच मिगेल आशा तशें जावन हांगासल्यार एक न्ही एक दीस मिगेल न्ही तुगेल म्हणल्या विशयान तूं एक वैमनस्य केन्नाय येता त्या येवच्या नज म्हणूची तुका खांडव प्रस्थान तूं एक जागो दिला खांडव प्रस्थ म्हणाल थंय तूं पट्टण बांदून घेवन ते तुगेले राजधानी येवची तशी करी
आनी तांत तूं थंय आळव चंद कोन्न कितली काळ जाय तितली काळ संतोषारे तूं आळसून घेवन आसल्यार जलतय. आनी कसं म्हळ्यार तुमकां कोणालें न्ही कसले उपद्रव ना हांगा. तुमी अर्जुन एकलो तुमगेलो असल्यार पुरो सुरक्षीत तुमी. तशी तुमी खांडवा प्रस्ताक वचून संतोषारा सुका म्हूण म्हणलेलें एक मिगेल मनांत म्हूण धृतराष्ट्र युधिष्ठिराले सांगता. युधिष्ठिर जायत म्हणटात धृतराष्ट्राक भिष्माक पळय पांयपण तुमी कशी आज्ञा दिता तशें करता आमी म्हूण सांगून अरमने आयलींची थंय कुंतीनी द्रौपदीशिल्ली तांगे लागीं सर्व विशय सांगतात. तांणी खांडवा प्रस्ताक वचून थंय सिंहासनार बैसून राज्यभार करता म्हणलें कुडलें धर्मराय जायत म्हूण म्हणटा. पांडव हस्तिनापुरा दुखून खांडवा प्रस्ताक चमकल्याची कृष्ण तांगेलो ಒಟ್ಟು चमकला ಸ್ವಲ್ಪ दिवस भितर थंय पावली. तांणी थंय पळयल्यार खांडवा प्रस्थ म्हळ्यार कसं न्ही ते जाग बरी एक रान अशी आस. त्या जागो तसो एक जागो धृतराष्ट्रान तांकां दिला. आतां थंय एक नगर करून तांणी रबका वयबे कसं करचें व्यासालेक केन्नाय व्यासान तांकां येवन सलहे दिले बरी. व्यास तांकां सांगता थंय एक समतट्टू प्रदेश एक सोदून काडची. थंय एक नगर बांदून घेवका तुमी म्हूण. आतां विद्युक्त जावन थंय कोरक आशिल्ले सगळे खनन कर्मनी कोरून शास्त्रीय जावन एक नगर निर्माण वास्तू समेत म्हणटा पळय तशी निर्माण करूंक पळयलें. नगर जावका जाल्यार ताका सुरक्षता जावका न्हय तशी नगराचे सुतूची समुद्रशी भारी उदक भरलेले कंदकनी केले. चंद एक कोटे निर्माण केले. ते खांडवा प्रस्थ भारी चंद आशिल्ले म्हूण म्हणटाची. एक कोटे कशी बांदुका तशी तांणी कोटी बांदिला. जनमेजय आले की वैशंपायन न्ही सांगतकी कितली चंद नगर म्हळ्यार व्हड विशाल जावन आशिल्लो मार्ग. कृष्णाले एक दैकी म्हूण सांगून थंय आदी दैविक अपघात ना म्हळ्यार कसले एक आकस्मीक थंय जावची म्हूण ना. तितली चंद एक शास्त्रीय जावन बांदिल्लें नगर जाले देखून कसलेय थंय दुख्ख इत्यादी ना आशिल्ले. ते राजबीदीचे ओटूची विंगड सकडी मार्ग केला. ताजे हेकड तेकड पुरय व्हड सौध बांदिला. पळयतना अमरावतीक समान नगर तशें ते खांडवा प्रस्थ आशिल्ले मुखारसून इंद्रप्रस्थ म्हणून म्हणटाची. तितले चंद देवनगरशी निर्माण केला. ते नगर निर्माण जाल्ले कुडले कितले जन तांणी जावन तांणी राबचे खातीर येयलीच ब्राह्मण वर्तक मागीर कलाविद पुराय जन ते नगरा आयले आनी तांगेलीक जिवन हे खातीर जना खातीरय राजकुमारांकय विहार करच्याक कितलीं उद्यानवनां जाल्लीं. ते उद्यानवनाचे चंदाय सांगता म्हूण ना तितली चंद करून ते उद्यानवन निर्माण केला. भीष्म धृतराष्ट्र तांणी कितले चंद करून थंय तांणी एक भीष्मान धृतराष्ट्रान सांगिल्ली तशी तांणी आयकलेलें देखून अर्ध राज्य तांकां मेळ्ळा. धृतराष्ट्रूय भीष्मान सांगिल्लें तशें आयकलां. तांकां अर्ध राज्य दिला. सगळे नगर ते अमरावतीशी भोगवती म्हळ्यार वासुकील नगर नागांगेल नगर त्या मागीर भारी चंद ताजी मणके अमरावती मणके सकड कितले चंद दिसतशील म्हूण ना. कडेन मागीर कृष्ण त्या पळय जाले नंतर तो पांडवांक गेले तांगेले अनुज्ञ घेवन भारी संतोशारे बलरामाल वटू तो द्वारकेक घेवन येयलो म्हूण थंय तरी वैशंपायन काणी सांगताची. इंद्रप्रस्थाक चमकले नंतर पांडवान कसले केल्ले म्हळेल खातीर वैशंपायन सांगताची.
इंद्रप्रस्था चमकल्यांची त्यांनी संतोषा द्रौपदी लोटो थंय राबून आसाचे. युधिष्ठिरू बामडांगेल वटो धर्मान राज्य परिपालन करता. देशा खंयचे शत्रुंगेल बादना इत्या म्हळ्यार हांगेल पराक्रम तितले शिले. अशी असताना एक दिसू नारद देश विदेश पर्यटन करतर त्यांनी स्वेच्छेन भोंवचे 3 लोकांतूय इंद्रप्रस्थ आशिल्ले पांडवांक गेले अरमने येयलींची. युधिष्ठिरू तागेर ताण बशिल्ले सिंहासना नारदा सोंड दिलकय तांकां कशी एक आदर गौरव कोरका ते परे केल्ले. आनी तांणी बैसल्यांची नारद त्या वेळार युधिष्ठिरू अंतपुर आशिल्ले द्रौपदीकय नारद येयला म्हणून सांगून पेटयलें. ती परिशुद्ध जावन नारदाला येवन पांय पडली आनी थंय राबली की तेदना नारदान द्रौपदीक तूं वच म्हूण सांगून तिका पेटयलें आनी म्हाका तुमगेलो वटो एकांतारी उरलो का म्हूण. त्या वेळार युधिष्ठीर सर्व जनाक थंय दुखून भायर वचूंक सांगता. प्रशांत वातावरणांत बशिल्ले नारद सांगताची पांचाली भवतामेका धर्मपत्नी यशस्विनी यथा नातर्भेदः स्यात् तथा नीतिर् विधीयताम्. युधिष्ठिरा पांचाल राजकुमारी तीन तुमक 5 जनांक बरडिकून घेतला. सहधर्मिणी तुमगेल 5 जनाले तिगेल ओटू तुम्ही 5 जनांनी संतोषार आसूं का जाल्यार तुम्ही एक नियम करून घेवचे लायक न्हय. इत्याक म्हळ्यार द्रौपदीकय एक किरकिर ना. आजी कोणाल ओट्टू हांव आसूं जाता. धर्मरायाले अंतपुरा वच्चकी अर्जुनाले वच्चकी कसले तिका करकर जायना नशी. तुम्ही द्रौपदी लोटू एक व्यवहार कशें करचें म्हणलेल्या विशयांत तुम्ही एक नियम करून घेऊ का ना जाल्यार सुंद उपसुंदाल काणी जायत म्हूण सांगून तांणी सुंद उपसुंदाले काणी सांगताची. सुंद आनी उपसुंद म्हूण म्हणलेले दोनी तांणी राक्षस बाब्बावय निचावन तांकां भारी प्रिती विश्वासो तांकां संहार करूंक 3 लोकांतूय कोणेय समर्थ जन नाशिल्ले जाल्यार तांकां बरं तांणी ब्रह्माक तपस्या करून तांणी एक वर घेतिल्लें राक्षसां पर्यंत काम तपस्या करचें वर घेवचें. त्या बरा प्रकार तांकां 3 लोकांतूय मारूंक कोणाच्यानी साध्य अवध्यत्व जाल्यार तांगेले बाब्बावाले भितरय जगळ जाल्यार मान तांणी मोर येता म्हूण म्हणलेलें वर तांणी घेतिल्लें. एक राज्याधिपती जावन आसाची एक रमणेंत वास करून आसाची ओटू न्हिदताची ओटू बैसताची ओटू जेवताची परस्पर प्रीती जाल्यार तिलोत्तमा म्हूण म्हणलेलें एक अप्सरे निमती तांणी 2 जणी मेल्लीची. तुम्ही तशी जावच्या नज म्हूण सांगून नारद सांगताची. त्या वेळार युधिष्ठीर नारदा सांगता की तुम्ही सुंदोपसुंद म्हणलेले विशय अर्धंबर्ध सांगल्यार आमकां ते पुर्ती काणी आयकूंक म्हूण आसचेत न्हू नारद महर्षी. ते एक सांगता ती तिलोत्तमी कोण ते सुंदोपसुंद कोण एकले तांणी कसले संहार केल्ले तिलोत्तम म्हळ्यार देवकन्यकी अप्सरकी पुरे सांगताच वेळ म्हणून तेदन महर्षी ते सुंदोपसुंद उपाख्यान सांगता आसाची. आमकां महाभारत आयकतना महाभारताचे मुख्य कथे ओटू कितलीकी आसले उपकथे मेळटोर आसता कळ्ळें जाल्यार ते पूरक जावन आसता आनी चंद काणयो तशें कसले उपकथी सोडका म्हूण दिसना ताजी ओटूची महाभारता काणी सांगून वता. हिरण्यकशिपू म्हणलेलो एकलो राक्षसो तागेले वंशांतो निकुंब म्हणलेलो एकलो जन्म आयला. ते निकुंबाले चेडूं सुंद उपसुंद भारी पराक्रमी तांणी भयंकर स्वरूप क्रूरकर्मी राक्षस पुरे क्रूरकर्मीच न्हय जाल्यार सुखकी दुखकी समान जावन आशिल्लीच की तांणी एकल्या सोण एकले नांची जेवणा बसतानाय ओटूची न्हिदतानाय ओटूची कळ्ळें संतोश भोगतानाय ओटूची आनी एकल्याले दुखून एकले सोणू नांची तितली प्रिती. एक नमने कशें म्हणजे एक दोनी शरीर एक आत्म म्हूण येता. दोनी शरीर एक आत्म तशी तांणी चलतर आसाची. प्राय येयलींच वे महत्वाकांक्षी सुरवेक तांकां आशी आकांक्षी चड राक्षसांक प्राय येयली कुडल्या आनीकी आकांक्षी चड जाली की तांकां 3 लोकय
आम्ही जैसून घेऊ का म्हणून संकल्प करून तपश्चरण केलंय. विंध्य पर्वताच्या कलीची कसं कष्ट तपस्या केले म्हूण नाके कितले की सहस्र वर्ष ते तपस्ये कोरनो सगळे अंग धुळान बुडला. केवल वायुभक्षक पाय्याचे अंगुष्टे बोटा तुदीर राबून तपस्या केला. मात्र नाही तांगेल शरीराचे मांसू कातोरनो अग्नींतू आहुती दितलीच के अशी कितली की काळ ते तपस्ये जातना तांगेल 2 जणाला तपस्या प्रभाव नव्हतो. विंध्य पर्वत तापून गेले की खंय पडले थंय धुवर दिसतरस देवतेंक पुरे भयन जाल्ले. तपस्सू राब्बो गेले कशे राब्बोचे ते तपस्या कितली की विघ्न तांणी देवतेन दिल्ले. तांकां चंद चेलयांक पेटयले की तांगेल तपस्या देखून तांणी विरक्त जेवच्याक कितली की म्हळ्यार तपस्या देखून विमुख जेवच्याक कितली की सुखोपभोगा वस्तू पेटयले. जाय जल सकट पेटयले रे तपस्या देखून दोगचे न्ही विमुख जैनीची कडेरी कसले एक माया विद्यपुणी प्रयोग कोरका तांगेल मन चंचल जेवका म्हणून देवतेन लेखले की कडेरी सुंदप सुंदाले भयण्यो आवसू बैलो बंधू हांणी पुरे तांगेल एदराक येवची तशी केली तांणी माया रुपारी कोणेय न्ही कोणेय येनीची जाल्यार ताका दिसची तशी तांगेल्या एदरा आयल्या बरी. तांणी पुरे पिसून घेतिल्ले केस वस्त्र आभरण पुरय गळ्या दुखून पडतरस वस्त्र जरवतरस तांणी येवन रडतरस की ಸ್ವಲ್ಪ जन चरडा म्हाका रक्षण करी ಸ್ವಲ್ಪ जन भयण्याल रूप दिशील पळय त्या पळय अण्णा रक्षण करी बायल पळय हे बामणा आमकां मानभंग करतरसची म्हूण अशी पळय आर्तनाद कोरून पडतरसची तांक ते तितली जन बायल मनशाक एकलो दावंडांक घेवन येयल्या बरी राक्षसू तो सुंदर सुंदाले द्रकची तांगेल केस्ट दोन दरदरी तांडी तरस ते सुंदर उपसुंदाले एक तपस्या भंग कोरका म्हूण सांगून तांणी देवतेन कितली की सकडी प्रयत्न केल्ले कस की तागेल बायल अशी बायल चेडू म्हळ्यार बायल मनशा पळय सृश्टी केल्ले मंताऱ्यांक सकडी आनी ते मंताऱ्यां अशी बायल मनशांक सृश्टी करून तांगेले केस्ट वस्त्र पुरय एक पिसुळ्या वरी कोरून तागेल्या एदरा पेटेन तांणी सुंदोप सुंदाले की म्हाका रक्षण करी आनी आमकां अत्याचार करताची मानभंग जाता सकट म्हणून नेला रे लोडून रडतरस आसून आसता खंय तांगेल मागशीची एकलो राक्षस येवन तांकां बादितरस ह्या पुरे पळयल्यार सुंदर उपसुंद तांगेल तपस्या दुखून तांणी विचलित जायनीची कसले परिणाम जायनी तपस्या भंग जायनी यथापूर्वक तपस्या करतरस कितले की काळ थंय असले माया कल्पित सकडी तांणी बाद दिवच्या सुरू केले मायेन देवतेन जाल्यार तांकां कसले जायनी तपस्या तपस्या दुखून आनी विमुख जायनाची म्हूण म्हणटना आनी तपस्या फल दिवन पूण ताका तपस्या दुखून विमुख कोरका न्हय मळकतीर तो चतुर्मुख ब्रह्म सुंदप सुंदाले एदरा प्रत्यक्ष जातकी आनी म्हणटकी गे म्हाका भारी संतोश जालो तुमगेले तपस्यान कसले बरें जावका तुमकां सुंदप सुंदर ब्रह्माक पळयलें तांणी दोळ सोडून जाल्यार तपस्या दुखून उठयल्यांची जाल्यार ताका दिवका आशिल्ली मर्याद दिवका अर्घ्य पाद्य सकट दिवन पांय पडले की तांणी आनी म्हळें की पितामहा तुगेले अनुग्रहा खातीर आमी हे तपस्या केलेले आतां तूं प्रत्यक्ष जाला म्हळ्यार तुका आमगेले तपस्यान भारी संतोश जाला म्हूण लेख न्हय तरी आमकां सकल विधाचे अस्त्र विद्या येवचे तशी करी आनी कसं म्हळ्यार सर्व माया विद्यांत आमी भारी एक निपूण जावचे तशी अनुग्रह करी आनी महापराक्रमी जावका आमी कामरुपी जावका म्हळ्यार मन येईल तशी शरिराचे स्वरूप बदलावण करचें तसल वरदान करी जत्न मे तितली अंतर निमगेले आवड आशिल्ले म्हळ्यार कसले सर्व शस्त्रास्त्र प्रवीण करी सर्व माया विद्या आमकां येवची तशी करी महापराक्रमी मात्र न्ही इच्छा स्वरूपी जेवची तशी म्हळ्यार कोणाले एदरा कशी जाय तशी शरीर बदलावण करचें तशी करी ते वय जालें न्हय मागीर सांगताची पद्दत तुका आमगेले वयरी संतोश जाला म्हूण जाल्यार आमी अमर जेवची तशी करी म्हूण सांगून निमगितात तांणी रते अमरत्वं युवयोः सर्वमुक्तं भविष्यसि अन्यद्व्रणीतं मृत्युश्च विधानम् अमरैः समम् तुमगे अमरत्व गेले निमगिला त्या एक सोणू वरलेले वर पुरय तुमकां दिवया अमरत्व दिवचें मेजान साध्य ना इत्याक म्हूण म्हळ्यार
ते दिवका जाल्यार महाविष्णू नाही का तुम्ही तागेला कसले नेमगी नाची तो असं म्हणलेल्या विशयान तुमकां संशय आसा वय बाय तशें न्हू पक्कनी तेदन तांणी म्हणटाचे सुंदर उपसुंदर जायत पक्कनी अमरत्व दिवच्या तुज्यान जायना जाल्यार रे देवतेल बरीची आमी शाश्वत जावन आसची तशी कसले बरं दीव येतवे कडेरी ब्रह्म सांगता काय तुम्ही सुरवे तपस्या केलेलं कसं लॅक इंद्रालवरी जेवका म्हण 3 लोक अधिपती जेवका म्हण न्हय अमरत्वा खातीर म्हूण तपस्या केला ना हांव दिवच्या जैना ते कळ्ळें मात्र न्ही 3 लोकांक जैसून इंद्राल स्थानार बसचे म्हूण तुमी तपस्या केला जाल्यार तुमकां अमरत्व दिला आनी चुकी जाता इथे म्हळ्यार इंद्राल स्थानाक देवान हे कल्पान तूं इंद्र कोण म्हूण सांगून जाला तागे स्थान कोणेय अपेक्षा करूं ना चुकी जाता तशें जावन त्या बरें म्हाका दिवचें जायना म्हणटा तेदन तो सांगता तांणी सांगताची जायत प्रपंच आसूचे खंयची चराचर वस्तू न्ही आमकां मरण येना नशी करी मरण येना नशें रब्बू जायना न्हय जगत्यान तो मरण येवूं का न्हय असल वर कशें दिवचें सर्व चराचर वस्तून मरण येवचें ना जमून म्हूण हांव वर दिला रे खंयचेय एक निमती मरण येवका म्हळ्यार असं न्हय मरणा येवचें ना म्हूण मरलेले वर हांव दिवचें जायना न्हय म्हणटना आमगेले निमती आमकां मरण जेवचें तशें करी तांगेले मनान तो कितले अहम आशिल्ले म्हळ्यार दोग जन जवळ चडूशी पळय तांणी भारी मोग तांकां परस्पर सांगिल्लें न्हय जेवणा एकल्या सोडून एकलो जेवना एकल्या सोडून एकलो खायना एकल्या सोडून एकलो कसलें सूख भोगना तशी प्रीत आसतना तांगेले मनान तो आमगेले मदीं केन्ना खंय लढाई जायना म्हूण कडेरी जायत तुमकां तें वर दिता म्हूण ब्रह्मान दिल्लें मागीर वर पुरय दिल्ली काय आनी म्हणाल काय तुमकां तें मरणा वरय तुमी निमगेलें तशी जेवू म्हूण हांव सांगता आनी तो पितामह चमकलो हांगा वरप्रसाद मेळ्ळा न्हय भारी संतोश जाल्ले सुंदोपसुंदांक म्हळ्यार अल्पाक ऐश्वर्य येयल्यार तो मिती मिरवून तागेले शिपारस म्हळ्यार मध्यरात्रीन थंय सुर्याल उजवाडना तिल तेन्नाय साती धरून वतकय तो म्हळ्यार तितले अहंकार ताका म्हूण सांगून अल्पाक तशीच मांकडा हाता माणिक्य मेळ्ळ्यार म्हूण म्हणटा पळय तशी जाल्ला हांकां कितले व्हडले वर मेळ्ळा कितले व्हड तपस्या केला कसले जो ते तपस्या निमती मन शुद्धी जायनी म्हूण जाल्लो तांगेले ते तपस्याचे वराचे बलान पृथ्वींत मेळ्ळेले कडेन भोंवताची भोंवन मेळ्ळेले जेन्ना पिडन दिवच्या सुरू केलें ताचे व्हडले वर दितना तांणी कितले नम्र स्वभावार आसूंक आशिल्ले पात दिवन खवच्या सुरू केले पितामहान तसल वर मेळ्ळें म्हूण म्हणली नंतर तांणी सुरवे चमकल्ली तांगेले घराक बंधुमित्रांक बरें संतोशू तांणी माथ्याक बरें कश्ट भरल्यांची वय बाय पुरे काडून किरीटनी घालून चंद चल्लींच खंय आनी तांगेलो उद्देश कसो पळय तांगेल प्रजाजनाकय त्यांची पियाची खायाची दान दियाची रम्यताम दियतामस दानस रम्यता कसो जेवका ते संतोष भोग्याची कितले जायते सूख भोग्याचे म्हणून तांणी मात्र न्ही सुंदर उपसुंदान मान न्ही तांगेले ओट्ट आशिल्ले तांगेले बंधू बांदवाल घर कडेन तांगेले नगरान तो पुरे जेन्ना आयक पडटा केन्ना पडलेले रे संतोश कुट आमी म्हणटा पळय पार्टीस तशी आनी सगळो दिसून सुंदर उपसुंदाक जय जाव विंगड कसले ना अशीच जतरस मागीर शुरजाला गेले पिडण दिवच्याक ते दोग जनांनी तांणी सुंदर उपसुंदान तांगेले मंत्री लागीं सेनापतीले बरें समालोचन केल्लें 1 वर्ष पर्यंत तांगेलो उत्सव जाला काय पळया उत्सव म्हळ्यार हेंची संतोश कुट पार्टीस संतोशू सुंदर उपसुंदर 3 लोकांचे आधिपत्य मेळचें तसल वर घेतला आतां वर घेतील बद्द करका न्हय 1 वर्साचे तांगेले गम्मत जाले कुडले तांणी परस्पर समालोचन केल्लें मंत्रींक आनी आपूण कसल करचें म्हूण सांगून स्वर्ग मर्त्य पाताळ तिन्नी आमगेले जावका जाल्ले सैन्य सिद्ध जाल्ले दिग्विजया बाई सरलीच खंय म्हाका नक्षत्रांत
कितले व्हड सैन्य म्हळ्यार सुसज्जित सैन्य आयुध आनीक दुसरे कसले उण्या पडना संतोषार्थांनी दिग्विजया बाई सरल्याची कळव्या तांतय तांकां ब्रह्मान वर दिला न्हू इच्छेशील रूप इच्छेशील कडेन वचची शक्ती ताजे नंतरात युद्धाची उन्मत्तता युद्ध कोरका जय जोका तांणी सुरवेकची या मर्त्य लोक वच करू कसं कष्टच पाताळ कांय आनीक कष्ट ना सुरवेक कष्ट म्हळ्यार देवलोक सुरवे तांणी स्वर्गलोकाक उडल्यांची देवतेंक कळला ब्रह्मान इतले वर दिला म्हळ्यार हांक येदूर घालून युद्ध करचे विशय कसले प्रयोजन ना म्हूण कळून कशी जाल्लो जेवो आम्ही रक्षण घेवका वयनवे म्हूण सांगून तांणी सीदा ब्रह्माला दावलींची सुरवेक हांक बारी आश्चर्य आम्ही युद्धा म्हण येयलीची हांगा युद्ध येना कांय ना सीदा कसो जेवका ते जाला पळय पळय भारी संतोश जाल्ले एक क्षण भितर देवलोक मेळ्ळा म्हूण सांगून जाल्वे मागीर लोकांत जाय म्हणून जाल्यार युद्ध करूं मेळ्ळी न्हय म्हळ्यार पिडन दिवची म्हूण म्हळ्यार युद्ध करूं मेळ्ळी देवलोक नायस जेवन मेळ्ळा जाल्यार तांकां युद्धा पिशी न्हय येद्रा मेळ्ळेले यक्ष जनांक सन ते गण जनांक तांकां पुरे कोच्च्यान घालून जमकलीच कैतानी पाप ते जनाल पाप जाल्वे कडेर हे राक्षस भावंड दोग जन देवलोक दुखून नागलोक आयलीची थंय दुखून पाताळ लोक आयलीची ताजे नंतर समुद्र प्रदेशांत तेन्नाची म्लेच्छ नेशिलीत न्हय तांगेले राज्य पुरे गेलोवन घेतले पुराय स्वाधीन जाले आतां अखंड भूमंडल स्वाधीन कोरका बापा सेनाधिपती आपयले तांणी म्हणटाचे भूलोकांत सुरवेक ब्राह्मणांक आनी रायांक तांकां विनाश कोरका कसले म्हळ्यार राय आनी ब्राह्मणांची यज्ञ करचे हव्य कव्य करचे देवतेंक संपत वृद्धी जाता तेजस वृद्धी जाता तांगेले बल वृद्धी जाता तशी आनीक कसं म्हळ्यार आमी ते बाद दिवूं का देवतेंक इतें म्हळ्यार आमकां न्ही देवतेंक वैर जन्मसिद्ध जावन आशिल्ले आमगेल वैर तांणी देवते तांकां हे ब्राह्मण आनी राजर्शी यज्ञयाग दिवन तांगेले पराक्रम चडयताची तशें जावन देवते शक्तीहीन जावं जाल्यार कसलो कोरका तशें कोरका ब्राह्मणांक राजर्शींक पुरे संपूर्ण विनाश करया म्हूण सांगून समुद्रान लागींची तेमल्यांचे देश गेलोवन जाल्ले कुडले थंयचे बैसून दंडेन तो समुद्रात तिरारी बैसून संकल्प केल्ले युद्धा चमकलीची खंय खंय यज्ञ जाता थंय वचून यज्ञ करतल जनाक करयसितल जनाक बशील रथविजांक संहार करचे विंगड खंय यज्ञ जाता थंय धांवचे कडेर तितले केल्यार ते ब्राह्मणां संहार करचे विंगड तांणी ते तयार केलेले यज्ञ कुंडलय करून घालचे सगळी पवित्र ते यज्ञभूमी अपवित्र करचे मुत्तूचे अमेध्य घालचे नाक्क जल करचे कितले की तपस्वी जन तांणी येतना शाप दिला रे हे सुंदोपसुंदाल वयरी त्या ब्राह्मणाले ऋषिमुर्शील तप हे शाप कसले परिणाम जायना इता म्हळ्यार ब्रह्मान तांकां वर दिला न्हय आनी बाप कसो शाप दिला रे पत्रा वयरी अस्त्र प्रयोग केल्ल्या बरें जाता आशिल्लें तांणी शाप दिल्ले कुडले आनी अपहास्य करता आशिल्ली की आनी ते कोण शाप दिला तांगेल जीब सिगूण घालतलीची कडेर कितले की जनां अशी संहार जाल्ले पळोवन ताजे नंतर हांणी खंयचे यज्ञशाले येता म्हूण कळ्ळे कुडले थंय आशिल्ले जनची धांवता आशिल्लीची ब्राह्मण ऋषी मुनी हांगेले आत्ता मेळ्यार निर्नाम करताची वरल्यार मुखारसून केन्ना यज्ञ करूं येता म्हूण सांगून धांवता आशिल्लीची कितले जन म्हळ्यार जितेंद्रिय ज्ञानी सदाकाळ परमात्मा विशयांत तपस्से करतल जन समीत सुंदोपसुंदांक पळयल कुडले धांवता आशिल्लीची पाप अशी तशी म्हूण सांगून भुंयचे वयचे ऋष्याश्रम पुराय निर्नाम जाल्ले ऋषीमुनी पुरे खंयचे खंयचे घोर अरण्यांत निप्पून बसचे अशें उरकेले प्रळया कालांत भूलोक कशें अस्त व्यस्त जाता पळय तशीच कोरून दवरला हांणी आत्ता कितले की महर्षरांनांत तांणी आश्रय घेतला कितले की महर्ष हान्येतन तांकां सिद्धी आसा पळय तांणी राक्षसांना येयले कुडले अदृश्य जाता आशिल्ली की तांकां दिसना आशिल्ली की जाल्यार महर्श्यांक मारका म्हूण म्हळेले एक उद्देश तांगेले यज्ञयाग जावचे न्हय म्हूण तांकां इच्छे येयल रूप धारण करचें जाल्यार तांणी मृग पक्षी कसो जावन भोंवचे हे महर्शी देह दिसले कुडले तांगेले निज रुपा येवचे आनी तांकां मारचे अशी करता आसली
गुहे भितर निपून बसले यांची कितले की महर्ष आशिल्ली तांकां तांणी कसलीची म्हूण म्हळ्यार कसं करतलीची म्हळ्यार नाग जावन वचून चापता आशिल्लीची जेवो अस्थी जावन सोंडिलान तांकां तांडून नेला मारता आशिल्लीची अशें करून केलो उपरांत तांणी कसं की फल कंदमुल्ल सकट सोदून खावका वयन कातर आसतना वाग जावन वचून तांकां खावन सोडता आशिल्लीची अशी पुरे कोरून कडेरी महर्शी पुरे तांगेल जीवरक्षण तांणी करचें की यज्ञ याग करचे तपस्या करचे तशें पुरे जावन निरंतर असल बादे निमती यज्ञ याजन अध्ययन प्रतिग्रह पुरे राबून गेले अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह कसले येना राय ब्राह्मण येनांची जल्वे आत्ता निमगितले नतल्यावरी भूलोक व्यवहार राबलो धार्मिक कार्य राबले उत्सव राबले कृषीना गोरक्षणना नगरना आश्रमना पुराय स्मशान करून घाला पितृदेवतेक कव्यक्रियायना देवतेंक तिर हव्यक्रियायना कसलेना तशी जल्ला अष्टदिक्पालकांक समीत भूलोक पळोवन भारी बेजार जलके कसलेना तांकां कडेरी सुंदोपसुंद सगळे भूलोक गेलोवन कुरुक्षेत्रा येवन राबलीच या पळोवन देवर्षी महर्षी सिद्ध चारण आनी पुरे जगत्या कल्याण जावका वयन ब्रह्माले वचून तागे लागीं पुराय सांगले की ब्रह्मा तूं कसले वर दिल्ले तांणी कसल चकडी करताची म्हूण म्हणटना ब्रह्माक दिसली की कळवे ओ ये बारी चुकी जाल्ली हांकां वर दिलेले अल्पांक ऐश्वरी दिल्ले जाल्ले आतां कसं करचें म्हूण आलोचना करता क्षणकाल आलोचना करून असुर संहारा एक कसल करचें म्हूण एक योजन करून विश्वकर्मा आपयत कय तो आनी सांगता कय पळय विश्वकर्मा कोणा पळयल्यार मोह जावका तसली एक सुंदर चेल्येक निर्माण करी कळवे तो कसं करता एकांतांत बैसला कय प्रपंचांत खंयची खंयची छंद म्हळ्यार वस्त असं पुरे स्मरणे हाडला आनी सौंदर्याची मूल म्हूण म्हळेले सर्व वस्तू संग्रह करून तो कसो करता एक नवरत्नाची म्हणटा पळय नवरत्नाची स्त्री आकृती करता कय तो हे चराचर वस्तू संग्रह केल्ले म्हणून खंयचे रितीर सांगू येतं कसं वस्तून केल्ले बाणे म्हणून आमी गोंदळका म्हणना सांगतात नवे कसं न्ही उत्तम स्त्री कशी आसा म्हूण सांगतना ती सिंहकटीची म्हळ्यार बरी सपुरकुर्टाची चंद्रवदने चंदी कमलदळायताक्षी कमला पाकली बरी दोळ आशिल्ली मागीर तिगेले हरदे तिगेले हात तिगेले जांग तसले पुरे सांगतात नवे नांक कशें सुका वंट कशें सुका सांगतात नवे बिंबाधरे बिंब म्हणजे हाका खंयच्याक तेंडल्याक तांबडेन ते तसले अधर असल पुरे चराचर वस्तूचें निदर्शन दिवन न्हू चिल्लीक वर्णन करचें तेंच पुरे ताण हाडयले म्हूण सांगून म्हूण येता आनी नवरत्न पुरे हाडून नवरत्नांतूय उत्तम नवरत्न पुरे संग्रह करून एक स्त्रीरत्न केला की ताण तीक जिवंत केला पळय सृश्टीचें एक वैचित्र्य पळय विश्वकर्माला सृश्टी एक चंद चेल्लीक सृश्टी केला 3 लोकांतूय कसं न्ही 14 लोकांतूय तितली चंद स्त्री नांची नास तसले बारीक कश्टार ताणें चंद चेल्लीक निर्माण केला तिका पळयल्यार कोण जाल्यार मोहीत जावका तसली एक चेल्लीक ताणें निर्माण केला आनी ब्रह्माले सांगता पळय हांव एक स्त्रीरत्न निर्माण करून हाडला ब्रह्म पळयता तिका तिलोत्तमा म्हळ्यार तिगेले एक तिलांशा तितले पुराय भाग काणू चराचर वस्तून तुले ಒಟ್ಟು करून तिका निर्माण केलेले तिला उत्तमा आनी ಕೆಲವು जन कशी सांगताचे म्हूण म्हळ्यार तिलांश इतले न्यूनते तिगेले हांगांत सोदूच्या मेळना आशिल्ले तशें जावन तिका तिलोत्तम म्हूण नांव दवरलें ब्रह्मान म्हूण जेवो हे तिलोत्तम कसल करता म्हूण म्हणलें पायची काणीत आमी पळया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदात समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।